नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत डोमेन नेम म्हणजे काय असतं, होस्टिंग काय असते, डोमेन आणि होस्टिंगचा यांच्यामधला संबंध काय असतो, त्याच्यासोबतच डोमेन आणि होस्टिंग कुठून घ्यायची, डोमेनची गरज काय असते, त्याच्यासोबतच होस्टिंगची गरज काय असते, याबद्दलची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर एक ब्लॉगर असाल किंवा तुम्हाला ब्लॉगिंग करायचे असेल तो डोमेन आणि होस्टिंग किती महत्त्वाचे असते हे देखील सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया. मी आत्ता तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे की सेक्शन 1 डोमेन म्हणजे काय हे मी तुम्हाला समजवणार आहे. त्याच्यासोबतच सेक्शन 2 मध्ये होस्टिंग म्हणजे काय हे देखील सांगणार आहे. सेक्शन 3 मध्ये डोमेन आणि होस्टिंगचा काय संबंध असतो याच्याबद्दलची देखील संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि सेक्शन 4 मध्ये डोमेन आणि होस्टिंग कुठून विकत घ्यायची याबद्दलची देखील तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चला सेक्शन 1 कडे वळूया आणि डोमेन म्हणजे काय ते समजून घेऊया. तर मित्रांनो, डोमेन म्हणजे काय असतं? तर डोमेन म्हणजे एक नाव असतं. थोडक्यात www.google.com, www.facebook.com, www.quora.com. तर याच्यामध्ये फेसबुक झालं, कोरा झालं, गुगल झालं. हे काय आहे? तर नेम आहे. मग त्याला डोमेन नेम असे म्हणतात. मग थोडक्यात तुम्हाला एखादी वेबसाईट बनवायची असेल, जसं की माझी माहिती .com किंवा टेक्नो विथ महेश .com किंवा टेक्नॉलॉजी विथ महेश .com असं जर घ्यायचं असेल, बनवायचं असेल, तर तुम्हाला ते नाव विकत घ्यावं लागतं. त्याला डोमेन असं म्हणतात. www डॉट ह्याला म्हणतात वर्ल्ड वाईड वेब असा अर्थ असतो. आणि .com, .in, .org हे एक्सटेन्शन असतात. ते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही विकत घेऊ शकता. आता ते कुठून विकत घ्यायचे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण डोमेन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण होस्टिंग म्हणजे काय असतं ते जाणून घेऊया. तर होस्टिंग म्हणजे काय असतो मित्रांनो? एक प्रकारचं स्टोरेज असतं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व वस्तू ठेवू शकता. जसं तुमचं एक घर असतं. एका घरामध्ये तुम्ही संपूर्ण वस्तू ठेवता. टेबल ठेवता, लाईट ठेवता, फॅन ठेवता, लॅपटॉप ठेवता. सर्व गोष्टी त्या तुमच्या घरामध्ये असतात. पण त्या का असतात? कारण तुमच्या घरामध्ये तुम्ही तेवढी जागा बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या वस्तू ठेवू शकता. जर जागा नसेल तर ठेवता येतील का? तर नाही ठेवता येणार. त्यामुळे ती जी जागा असते त्या जागेला आपण काय म्हणतो? घर म्हणतो. त्याच प्रकारे ही जी आपल्या वेबसाईटची जागा आहे त्याला आपण होस्टिंग म्हणतो. आणि ह्या होस्टिंगमध्ये आपण आपल्या वेबसाईटच्या सर्व गोष्टी ठेवतो. PDF असेल, डॉक्युमेंट असेल, इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, अजून काय वेगवेगळ्या फाईल असतील, ते आपण होस्टिंगमध्ये स्टोअर करतो आणि याला होस्टिंग असं म्हणतात. आणि आता मी तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग अगदी सोप्या भाषेमध्ये एक उदाहरण देऊन सांगतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की घर, तर जसं की मी आता तुम्हाला सांगितलं घर, एक घर आहे, त्या घराचं संपूर्ण नाव आहे शेतकरी निवास. तर शेतकरी निवास .com हे आपल्या वेबसाईटचं नाव झालं. हे झालं डोमेन नेम. त्याचप्रमाणे शेतकरी निवास हे त्या घराचं नाव आहे. तर त्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जी जागा आहे, त्या जागेला होस्टिंग असं म्हणतात. बरोबर? तर तुम्हाला आता समजलं असेल डोमेन म्हणजे काय असतं आणि होस्टिंग म्हणजे काय असतं. आता सेक्शन 3 मध्ये आपण जाणून घेणार आहे डोमेन आणि होस्टिंगचा संबंध. डोमेन आणि होस्टिंग यामध्ये नक्की काय संबंध असतो? तर मित्रांनो, डोमेन खूप महत्वाचा आहे. जसं डोमेन आहे त्याच प्रकारे होस्टिंग सुद्धा महत्वाचे आहे. जर तुम्ही एखादं नाव विकत घेतलं किंवा डोमेन विकत घेतलं, तर त्याच्यावरती ती वेबसाईट बनवण्यासाठी, चालवण्यासाठी होस्टिंगची गरज असते. आपल्याला एखादी वेबसाईट दिसते facebook.com, google.com आणि आपण त्याच्यावरती काम करतो, त्या वेबसाईट पाहतो, त्या वेबसाईटला स्क्रोल करतो. पण ह्या कशामुळे होतं? होस्टिंगमुळे होतं. जर तुमच्या वेबसाईटला होस्टिंग नसेल, नुसतंच डोमेन घेतलं, तर ते डोमेन काहीच कामाचं नाहीये. ते एकमेकांना कनेक्ट असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जरी तुम्ही नुसती होस्टिंग घेतली आणि डोमेन जर घेतलं नाही, तर होस्टिंग सुद्धा नुसती काहीच कामाची नाहीये. ते एकमेकांना कनेक्ट असणं तेवढंच गरजेचं असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल की डोमेन आणि होस्टिंग यांच्यामधला संबंध काय आहे. ते जर एकमेकांशी कनेक्टेड असतील, तरच तुम्ही एक वेबसाईट चांगली बनवू शकता. आता आपण समजून घेणार आहोत की डोमेन आणि होस्टिंग नक्की कुठून घ्यायचे असते. त्याबद्दलची मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे.
हे समजून घेण्यासाठी आता आपण आपल्या स्क्रीनवरती जाऊया आणि स्क्रीनवरती जाऊन संपूर्ण डोमेन कसं बाय करायचं, होस्टिंग कशी बाय करायची, कोणती होस्टिंग घ्यायची, कोणतं डोमेन घ्यायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊया. त्यासाठी आपण बघा आता आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहे. स्क्रीनवरती आल्यानंतर इथे आपण टाकणार आहोत डोमेन नेम. असं टाकल्यानंतर बघा खूप साऱ्या इथे तुम्हाला वेबसाईट दिसत आहे. पहिलीच वेबसाईट आलेली आहे नेमचिप, त्यानंतर आलेली हो होस्टिंगर, त्यानंतर गोडॅडी, ह्या वेबसाईट आलेल्या आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा जर तुम्हाला डोमेन विकत घ्यायचं असेल तर कोणत्याही एका वेबसाईट वरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं आहे. जसं की डोमेन नेम आणि होस्टिंगरसाठी एक सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे होस्टिंगर. आता आपण ह्या वेबसाईट वरती जाऊया. वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला काय करायचं नाहीये, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय आणि ती लिंक हीच असणार आहे होस्टिंगरची. आता मी लॉग इन करून घेतो, तुम्ही पण लॉग इन करून घ्या. आता तुम्ही हे पाहू शकता, मी आता इथे लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं डोमेन घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे तुमच्या डॅशबोर्ड वरती त्या डोमेनचं ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि गेट अ न्यू डोमेन यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पण डोमेन विकत घ्यायचं आहे ते तुम्ही इथे नाव टाकू शकता. जसं की आपण एक्झाम्पल घेऊया, टेक्नॉलॉजी विथ महेश किंवा टेक विथ महेश असं आपण टाकूया आणि ते सर्च करूया. इथे आता मी तो शब्द टाकलेला आहे आणि इथे सर्च केलेला आहे, टेक विथ महेश डॉट इन. हे डोमेन आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. एक्झॅक्ट मॅच इथे आलेला आहे. तर हे डोमेन आपल्याला प्रति वर्षाला म्हणजे एका वर्षासाठी फक्त ₹169 द्यायचे आहेत आणि हे डोमेन आपण घेऊ शकतो. मग तुम्हाला इथे बाय न्यू वरती जायचंय. तुम्ही डॉट इन पण घेऊ शकता किंवा .com पण घेऊ शकता आणि इथे 2 इयर वरती मी क्लिक करतो. 2 इयर वरती क्लिक करू शकतो, 3 इयर वरती क्लिक करू शकतो. जे पण तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. आता इथं मी इथे पेमेंट मेथड वरती क्लिक केलं. पेमेंट मेथड वरती क्लिक केल्यानंतर हे बघा, आता इथे UPI, विजा, फोन पे, गुगल पे याच्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे, खाली UPI ID टाकायचा आहे आणि कंटिन्यू करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर जेव्हा पेमेंट करतात अशा रीतीने तुम्ही तुमच्याकडे डोमेन तुमचं स्वतःचं बाय करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल की डोमेन कशा पद्धतीने बाय करायचं. आता होस्टिंग कशा पद्धतीने बाय करायचं ते जाणून घेऊया. तर आता यासाठी तुम्हाला काय करायचंय, होस्टिंगर वरती परत एकदा जायचंय. होस्टिंगर वरती तुम्ही तुमच्या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला इथे मार्केट प्लेस आहे याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथे होस्टिंग ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे वेब होस्टिंग दिसत आहे, क्लाउड होस्टिंग दिसत आहे, VPS होस्टिंग दिसत आहे आणि गेम पॅनल होस्टिंग दिसत आहे. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा वेब होस्टिंग विकत घ्यायची आहे. याच्यावरती तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि एक्सप्लोर केल्यानंतर तुमच्याकडे इथे 3 प्लॅन तुम्हाला दिसत आहेत, सिंगल वेब होस्टिंग, प्रीमियम वेब होस्टिंग आणि बिझनेस वेब होस्टिंग. तर तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतो, सिंगल वेब होस्टिंग आहे तर याच्यावरती एकच वेबसाईट तुम्ही या होस्टिंगला कनेक्ट करू शकता. पण जर तुम्ही ₹149 दिले तर तुम्ही 25 वेबसाईट इथे कनेक्ट करू शकता. सो तुम्हाला ही सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 12 मंथ, 12 मंथ याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पेमेंट मेथड यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे पेमेंट मेथडचा जो पण ऑप्शन आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही इथे पेमेंट करू शकता. तुम्ही इथे आता पाहू शकता, इथे सर्व पेमेंटच्या मेथड येत आहेत. तुम्ही इथे UPI वरती क्लिक करू शकता, तुमचा इथे मोबाईल नंबर टाकू शकता, UPI टाकू शकता आणि कंटिन्यू वरती क्लिक करून पेमेंट करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवलं असतं पण माझ्याकडे ऑलरेडी होस्टिंग देखील आहे आणि डोमेन देखील आहे, त्यामुळे मी आता करून दाखवत नाहीये. पण इथे प्रोसिजर सेमच आहे. एकदा तुम्ही इथे पेमेंट केलं की तुमच्या पॅनलला डोमेन आणि होस्टिंग दिसणार आहे. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की डोमेन म्हणजे काय, होस्टिंग म्हणजे काय, डोमेन आणि होस्टिंगचा संबंध काय असतो, त्याच्यासोबतच डोमेन आणि होस्टिंग कुठून विकत घ्यायची याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती सांगितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच तुम्हाला ब्लॉगिंग आणि मेक मनी ऑनलाईन याच्या रिलेटेड अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्यासोबतच तुमच्या एखाद्या मित्राला ब्लॉगिंग करायचे किंवा मेक मनी ऑनलाईन ऑनलाईन पैसे कमवायचे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.